नथ मेकिंगसाठी लागणारे टूल्स, 2 प्रकारच्या पक्कड ह्या नथ मेकिंगसाठी लागतात. एक राऊंड शेपमध्ये आणि एक सिंपल कटर टाईप. आता सुरू केलं आहे नथ मेकिंग. बेस वायर, त्यानंतर फिक्सिंग वायर, ह्या वायर आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे, त्याशिवाय नथ मेकिंग करू शकत नाही. पहिली जी नथ आहे ती सिंपलमध्ये फक्त बेस वायरला डेकोरेट करून केलेली आहे. फिक्सिंग वायरमध्ये 0.3 mm चे मोती आधी ओवून घ्यायचे आहेत आणि ओवून घेतल्यानंतर बेस वायरला ते राऊंड शेपमध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत. अर्ध्यापर्यंत व्हाईट मोती बेस वायरला गुंडाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक कुंदन मधल्या साईडला आणि त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेसमध्ये 0.3 mm चेच मोती गुंडाळून घ्यायचे आहेत. हे टाईटमध्ये गुंडाळल्यावरती फिनिशिंग छान दिसते. व्हिडिओमध्ये पहा, अर्धी झालेली आहे आपली मोती आणि आता कुंदन ओवण्याचं प्रोसेस सुरू आहे. कुंदन पण ओवून झालेलं आहे. आता पुन्हा सेम प्रोसेस जसं मी म्हटल्याप्रमाणे अर्ध्यामध्ये पुन्हा 0.3 mm चे मोती लावायचे आहेत. म्हणजे आपली पूर्ण तयार होईल. जेवढं आपण टाईटली आणि नीटली वायर गुंडाळून घेऊ तेवढी फिनिशिंग छान दिसते. जसं की पाहताय आपण नथ पूर्ण झालेली आहे आणि आता उरलेली जी बेस वायर आहे ती आपल्याला कट करायची आहे आणि मग ती राऊंड शेपमध्ये गुंडाळून नथीचा शेप द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये पाहताय राऊंड शेपमध्ये बेस वायर गुंडाळून घेतलेले आहे आणि पूर्ण नथ तयार झालेली आहे. खूप छान अशी नथ दिसत आहे. हे पहा, सुंदर. चला आता आपण दुसऱ्या प्रकारची नथ शिकूया. व्हिडिओमध्ये दाखवत आहेत. आपण या प्रकारची नथ आता तयार करणार आहोत. जो मधला राऊंड शेप आहे मोत्यांचा कुंदनच्या साईडने, आधी तो बेस बनवून घ्यायचा आहे. पहा आपण कसं बनवत आहोत ते.